नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससी आयोगाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात आणि याच्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र यांच्यावर जो आहे तर तो परिणाम होऊ शकतो। नेमके ही अपडेट काय आहे याच्याविषयी माहिती आपण जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। नेमके काय बदल झालेले आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा। चॅनलवर नवीन असाल या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब केलं पाहिजे। बघा 21 एप्रिल 2025 रोजी आलेलं एमपीएससी आयोगाकडून ही अपडेट आहे। प्रसिद्धी पत्रकात काय म्हटले त्यांनी बघा, दिव्यांग उमेदवारांकरता वैश्विक ओळखपत्र अंमलबजावणीबाबत, म्हणजे या वैश्विक ओळखपत्राची आता एमपीएससी आयोगाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे। तरी कशा पद्धतीने केली जाणार आहे बघूया त्या संदर्भात। बघा, महाराष्ट्र शासनाकडून 27 जून 2024 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षणासह सर्व सुविधा व लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र, काय दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र, ज्याला युडीड प्रमाणपत्र म्हणतात, युडीड कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे दिव्यांगांचा कोणताही लाभ घ्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल सरकारी नोकरीचा किंवा योजनेचा, बसमध्ये तुम्हाला तिकीटमध्ये कन्सेशन पाहिजे असेल तर या सगळ्यांसाठी तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र लागेल किंवा युडीड कार्ड लागेल। आता युडीड कार्ड हे केंद्र सरकारच्या स्वावलंबन पोर्टलवरूनच तुम्हाला जे आहे तर ते काढता येणार आहे। सदर शासन परिपत्रकास अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यामध्ये दिव्यांग उमेदवारांचा वैश्विक ओळखपत्र क्रमांक नोंद करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याबरोबरच दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेल्या दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून व्हॅलिडेट करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता त्यांना त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे खरी आहे का खोटी आहे तर ही व्हॅलिडेट करून देण्याची सुविधा असणार आहे। पुढचं, दिव्यांग तपशील विधिग्राह्य होण्याकरिता दिव्यांग उमेदवारांना पुढील पद्धतीने कारवाई करणे आवश्यक असणार आहे। कोणती कारवाई बघा, स्वावलंबन पोर्टलवरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी सदर दोन्ही तपशील नोंदवणे आणि अनिवार्य आहे। ज्यांच्याकडे ते दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि युडीड कार्डचा तपशील असेल, युडीड कार्डचा आयडी असेल तर त्या दोघांनी ते तपशील टाकणं गरजेचं असणार आहे। ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही, ज्यांच्याकडे सध्या नाही आहे, परंतु ज्यांच्याकडे राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्र नोंदणी केलेचा एनरोलमेंट नंबर नोंदविणे अनिवार्य असेल। तथापि सदर उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे स्वावलंबन पोर्टलवरून कार्ड नसेल तर त्याने काय करावं की राज्य शासनाच्या एसएडीएम नावाचं पोर्टल आहे, तर या एसएडीएम पोर्टलवरून त्याला जे काही कार्ड मिळालं असेल त्याची जी काही नोंदणी असेल ती करायची। तसेच त्याने युडीड साठी स्वावलंबन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं। जो रजिस्ट्रेशन आयडी असेल, ज्याला एनरोलमेंट नंबर म्हटलेला आहे, तर तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला इथं जो आहे तर तो टाकावा लागणार आहे। परंतु तुम्ही मुलाखतीपूर्वी किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुमच्याजवळ हे वैश्विक ओळखपत्र म्हणजे युडीड कार्ड असणं हे अनिवार्य जे आहे तर ते असणार आहे। उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगाचा सर्व आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावा। दिव्यांगत्वाचा तपशील नोंदविताना तो दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्रांवर नमूद केल्याप्रमाणे असल्याचीच खात्री करावी। उदाहरणार्थ दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगाची टक्केवारी तिथं जी आहे म्हणजे सर्टिफिकेटवर आहे तीच टाकायची, वैश्विक ओळखपत्र क्रमांक, वैश्विक ओळखपत्र वितरणाचा दिनांक इत्यादी तपशील व्यवस्थित पद्धतीने टाकायचं। दिव्यांगत्वाचा सर्व तपशील अचूकपणे नोंदवल्यावर व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करावे। उमेदवारांचे वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव, दिव्यांगत्वाचा प्रमाण, दिव्यांग स्थिती इत्यादी तपशील दर्शवले जाईल। सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतर दिव्यांग तपशील हा विधिग्राह्य झालेला आहे अशी पूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती समजली जाणार आहे। म्हणजे आयोगाने खूप चांगला जो आहे तर तो प्रयत्न इथं जो आहे तर तो केलेला आहे। दिव्यांग तपशील विधिग्राह्य होण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या खात्यामध्ये नमूद जन्मदिनांक आणि वैश्विक ओळखपत्र करता दिलेला जन्मदिनांक हा एकच असणं तिथं गरजेचं आहे। डेट मध्ये जर तफावत असेल तर ते व्यवस्थित पद्धतीने होणार नाही। दिव्यांग तपशील विधिग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेले। पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की दिनांक 1 मे 2025 पासून ज्या काही जाहिराती येतील
तर त्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीस अनुसरून वरील प्रमाणे तपशील असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना आता अर्ज देखील सादर करता येणार नाही. म्हणजे आयोगाचा हा एक चांगला निर्णय आपण म्हणू शकतो, ज्याच्या माध्यमातून खरे जे दिव्यांग आहेत तर त्यांना न्याय भेटू शकतो. आता हे झालं आयोगाकडून. राज्य शासनाने याच्यात आणखी एक गोष्ट जी आहे तर ती ऍडिशन करावी, ती फार महत्वाची, की जर फॉर एक्झाम्पल समजा की एक दिव्यांग व्यक्ती आहे, तो सरकारी नोकरीला लागत असेल तर नोकरीच्या वेळी त्याची मेडिकल टेस्ट घेण्यात यावी. पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यात यावी आणि ही जिल्हा रुग्णालयाला घेऊ नये अशी विनंती आहे. कारण की जिल्हा रुग्णालयाला सगळ्यात जास्त भ्रष्टाचार, सगळ्यात जास्त गोंधळ जो आहे सापडतो. मागे काही मुलांनी निवेदन दिलं होतं की जे हॉस्पिटलमध्ये जे आहे तर ते करावं. आता जे काही शासनाचं असेल, मी तर म्हणतो जे हॉस्पिटल काय एम्स मधून करा, चांगल्या संस्थेमधून करा, शासनाने खर्च केला पाहिजे तो पैसा. महाराष्ट्र शासनाने खर्च करायचा संपूर्ण टेस्ट, दिल्लीत पाठवा, दुसऱ्या राज्यातून घ्या, परंतु ही जी टेस्ट आहे तर ती निष्पक्षपणे झाली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून जे काही दिव्यांग उमेदवार आहेत तर त्यांना खऱ्या दिव्यांग उमेदवारांना न्याय मिळणार आहे. अशाच पद्धतीने बाकीचे प्रमाणपत्र असतील, जसं की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे, क्रीडा प्रमाणपत्र आहे. आपण काही दिवसांपूर्वी हंगामी फवारणी प्रमाणपत्र पाहिलं होतं, त्याच्यामध्ये घोटाळा आढळलेला आहे. तर असे जे काही प्रमाणपत्र की ज्यांच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळू शकते, या सर्व प्रमाणपत्राची कसून शासनाने चौकशी जी आहे तर ती केली पाहिजे. कारण की योग्य उमेदवाराला न्याय देणं ही शासनाची कर्तव्य जे आहे तर ते असतं. या सर्वांविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.